तर जरांगेंच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। नेमकं काय घडलं काल जाणून घेऊया सविस्तर। गणपती विसर्जनापूर्वी मनोज जरांगेंकडून विजयोत्सव साजरा। 5 दिवसाच्या उपोषणानंतर जरांगेंच्या लढ्याला यश। हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा जीआर मिळाल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं। मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटियरवर पहिला जीआर प्रसिद्ध। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा। हैदराबाद गॅझेटियरचं श्रेय मुख्यमंत्री फडणवीसांना जाणार। मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला। सरसकट आरक्षण न मिळण्याची भूमिका जरांगेंनी स्वीकारली। मंत्रिमंडळ उपसमिती कायदेशीर अभ्यास करून मार्ग काढेल। मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार। मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू। गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंवर उपचार। डॉक्टरांकडून पुढील 15 दिवस आराम करण्याचा जरांगेंना सल्ला। गॅलेक्सी रुग्णालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर सरकारनं काढला। कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। मवियाच्या काळात मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झालं। विरोधी पक्ष कायम आरोप करण्याचं काम करतो। सरकारनं विरोधकांचे मनसुबे हाणून पाडले। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। विखे पाटील यांनी निर्णयाचा फायदा कसा होईल ते सांगावं। मोठा निर्णय लागेल अशी अपेक्षा होती। दुर्दैवानं कोणताही निर्णय लागलेला नाही। विनोद पाटील यांची प्रतिक्रिया। जरांगे समाधानी असतील तर आम्हीही समाधानी। मराठा बांधवांना शिव्या देणारे भाजपचे लोक क्रेडिट घ्यायला लगेच आले। कालचं सगळं श्रेय फडणवीसांचं होतं। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। याआधीही फडणवीस मुख्यमंत्री असतानाच 10% आरक्षण दिलं होतं। उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात आरक्षणाबद्दल शब्दही काढला नाही। मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया।